नमस्कार मित्रांनो, मी वैभव एक नवीन सुरुवात करतोय. तर ती म्हणजे आजपर्यंत मी जे काही मराठी किंवा हिंदी साहित्य वाचलंय, त्या साहित्यातून मी कोणताही निष्कर्ष घेतलाय किंवा तो निष्कर्ष आत्मसात केलाय, तो मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेन. गुलाबी पाकळ्यांचा हात नाही घेतला हाती. गुलाबी पाकळ्यांचा हात नाही घेतला हाती, तिने फुलपाखराचा हात नाही घेतला हाती. गुलाबी पाकळ्यांचा हात नाही घेतला हाती, तिने फुलपाखराचा हात नाही घेतला हाती. ठळक आहेत हातांवर तुझ्या अद्यापही रेषा. ठळक आहेत हातांवर तुझ्या अद्यापही रेषा. तुझ्यानंतर कुणाचा हात नाही घेतला हाती. तुझ्यानंतर कुणाचा हात नाही घेतला हाती. तर मित्रांनो, ह्या 4 ओळी ज्या पुस्तकातील आहेत त्याची शीर्षक आहे तुझ्यानंतर आणि याचे लेखक आहेत जयेश पवार. हे पुस्तक वाचल्यानंतर मी मराठी साहित्याचा पुन्हा एकदा प्रेमात पडलो आणि एक लेखक प्रियसी सोडून गेल्यानंतर ज्या प्रसंगातून जातो तो अनुभव कागदावर ज्या प्रकारे उतरवतो, त्या प्रवासाचा अनुभव अतिशय सुंदरतेने वाचायला मिळेल. तर पुन्हा एकदा तुझ्यानंतर हे पुस्तक नक्की वाचा आणि मला रिव्ह्यू नक्की कळवा.